नमस्कार मित्रांनो, बघायला गेले तर प्रत्येक मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा किंग म्हणून ज्याची ओळख असा महबूब आणि तिकडं बघू शकता मेहरबान दीपक शेठ पाटील चिरले यांचा घरचा साज आज देखील दोन गुलालाचा मानकरी ठरला. त्याला कान्हादाशी बोलूया. कान्हा दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आज एक बघायला गेलं तर घरचा साज पळाला. त्याच्या अगोदर पडगे पनवेलची रायफल आणि त्याच्यासोबत आपल्याला मेहरबान पळताना बघायला भेटला. दादा आजचं नियोजन वगैरे कसं काय झालं? नियोजन म्हणजे बरेच दिवस आमची मैदानात गॅप होती. गेल्या 10 दिवस तरी मैदानात गॅप होती. भुंगा आणि मेहरबान पाल्यानंतर आम्ही म्हणजे थांबूनच होतो मेहरबानला घेऊन. आणि आत्ताच्या वेळी असं झाला एक आम्ही एक आतिश पाटील यांनी नवीन बैल आणलाय जो आनंद म्हणून नागपूरचा चांगलाचा बैल बोलतो. त्या ह्याच्यावर आम्ही एक बैल सांगून बैल दिलेला होता. पण कुठेतरी एक म्हणजे जे कमिटीला नियम बाळगण्यासाठी आम्ही प्रयत्न केले का जर आमच्या नावाने जर शर्यत जमत असेल तरच आम्ही शर्यतमध्ये बैल टाकू असं केलं तर ती कॅन्सल झाली. पहिल्यावेळेला थोडा अडथळा घालून मग ते आम्ही नाही टाकला, कारण की जर मी तसा टाकला असता तर मला आज पालाला नसता भेटला बैल. बरोबर. त्याच्यामुळं जे रायफल आणि मी मेहरबानचा पैरा घरूनच करून आलतो. आणि त्याच्यानंतर आम्ही बाल्याबाई आणि महबूब ही गाडी करून आलतो. आणि इमिडिएटली घरची गाडी तिसऱ्या फेऱ्याला आम्ही तिसऱ्या बैलांचं दोनच फेरे झाल्या. एक तिसरी शर्यत मैदानात म्हणून घरची गाडी पळवली. दादा आजचा आनंद कसा आहे? कारण का बघू आपण नेहमी बघत असतो का आपला महबूब ना गुलालामध्ये राहिल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद असतो. आजचा आनंद कसा आहे? नाही, आनंद आहे कारण की याच्या अगोदरचा गुलाल महबूबचा थोडा पडलेला. म्हणजे बालाबाईमध्ये आणि महबूबमध्ये ही गाडी पडलेली होती. थोडा मनाला वाईट वाटत होता, पण बोलू चला एक रिक्स म्हणून घ्यावी. उजी साईडने गाडी पळते, हीच गाडी डावीने पळवून बघू. आणि प्रोत्साहन दिलं, म्हणजे आम्हाला संधी दिली ती डीएसपी ग्रुप यांनी जी म्हणजे त्यांनी मानाची संधी दिली एक स्वतःची बैल गाडी घेऊन पण. आणि ती संधीसाठी आम्ही त्यांचा धन्यवाद प्राप्त करतो. जर आम्हाला चान्स दिली आणि घरची गाडी प्राप्त करून आम्ही गुलाल प्राप्त केला, आनंद आहे आम्हाला. दादा एकदा गाडी चांगली पळत आणि तुम्ही काही ना काही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असतात. जेव्हा आपण बघत होतो की डावीन पळत होती गाडी, घरची गाडी आपण उजवीन पळत होती, आज डावीन पण पळवली. कारण की तुम्ही आता म्हणजे डावीन पळवण्याचं कारण म्हणजे आता तुम्ही आता बघितलं असं मागच्या मैदानात जे गुलाल महबूबचे झालेले आहेत ते आतापर्यंत डावी साईडून झालेले आहेत. बरोबर. आणि आम्ही प्रयत्न करत गेलो का म्हणजे जर आपला बैल पब्लिकने जर चांगला पळत असेल तर मग घरची गाडी एकदा रिक्स घेऊन आम्ही बघितली आणि त्याच पद्धतीने मेहरबानी तितकीच साथ दिली. आणि तोंडावर त्याला हटला नाही, म्हणजे तू शेर तर मी सव्वा शेर असा पळत आला आणि विजय प्राप्त करून दिलाय. दादा बघायला गेलं तर मेहरबान पण आता सध्या चांगला बोलतोय आणि मोठमोठ्या लढती करतोय. पण बऱ्याचशा वेळेला असे पण मेहरबानला बोलतात की मेहरबान प्रत्येक वेळेस पळताना वेगवेगळं बघायला भेटतं. कधी कमी पळतोय तर कधी जास्त पळतोय. नक्की काय? ती शॉटगन आहे ती. पहिलं कसं शॉटगन नाव पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा अंदाज कोणी लावू नका. त्याचा अंदाज लावायला तुम्हाला अजून नाही जमणार. आतापर्यंत आम्ही जेवढा पळवत आलोय त्या अंदाजाला आम्हाला त्यांनी अजून बली प्राप्त करून दिला नाही का माझा अंदाज काय आहे म्हणून. पण जेव्हा आमच्या रिक्षा शर्ती झालेल्या आहेत, म्हणजे जे चुरशे शर्ती आहेत त्यावेळी त्याची कामगिरी ती कशी पार पाडायची मेहरबानकडून तो 100% पार करून दाखवते. शर्यत हार होत असेल किंवा बैल जीत होत असेल, पण त्याची जी कामगिरी तो करून दाखवते आणि जिथं पाळायचं आहे तर ते 100% बैल पळतो. दादा कुठेतरी आता बघतोय आपण दीपक शेठ मैदानामध्ये येत नाही आणि संपूर्ण जिम्मेदारी आज तुमच्या खांद्यावरती असेल किंवा संपूर्ण या पोरांच्या खांद्यावरती असेल, तुमच्यावरती दिली कसं काय वाटतंय? नाही, खूप जोखीमदारीची जिम्मेदारी दिलेली आहे म्हणून दादाने आमचे. कारण की बघायला गेलो तर नियोजन करणं एवढं सोपं नाही राहिलं, कारण की तुम्ही आता बघत असाल का एकावर एक सरस आता पहिलं मैदानात आलेली आहेत. त्याच्यामुळे सांगू शकत नाही का कोणाची कोण गाडी मारू शकते आणि कोणालाही कुठला पायरा निघू शकते हे कोणाला कळत नाही. त्याच्यामुळे दीपक थोडे आजारी आणि थोडे कामात पण असल्यामुळे जी जिम्मेदारी आमच्यावर दिली तर कुठेतरी थोडं काय नाही होत, मी 100% प्रयत्न करून पार पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नानं यश लाभून देतात ते ही बैल जी महबूब आणि मेहरबान यांचे जास्त माझ्या उपकारात ते मी जे प्रयत्न करतोय त्यांना ते 100% यश प्राप्त करून देतात. दादा स्वतःला किती भाग्यशाली समजताय आता? कारण का बघा एवढी मोठी नंदी आज त्यांच्या दावणीला आज तुम्ही पण नियोजन करता. ज्ञानू दादा असेल, स्वतः दीपक शेठ असतील, एवढी म्हणजे तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. नाही, प्राधान्य दिलं म्हणजे भाग्यशाली समजलं जातं, कारण की त्याच्यामुळे कसं आहे आपण जे करतो त्या प्रयत्नाला 100% जो साथ देतात मला ते त्याच्याला मी खरोखर त्यांचा ऋणी आहे की आतापर्यंत जी मला ते साथ दिली. कारण की मी जसं बोलणं आणि करणं यात मोठा फरक आहे. जेव्हा मी बोलत जातो आणि ते नेहमी त्यांची मेहनत असते, पोरांची झाली, दादांची आली, नानूची आली, या म्हणजे मी फक्त सांगणार का बा असं करा आणि ती सगळी मेहनत त्यांची असते. जरी माझा डोका असलं तरी माझे कष्ट नसतात, कष्ट माझे पोरांचे असतात आणि दादांनी माझी जिम्मेदारी दिली आणि मी त्या जिम्मेदारीला पार पडून ही जी पोरांवर जिम्मेदारी ठेवून जे कामं करत आहे आणि जे शर्यती करत आहे याच्यावर मला आनंद आहे. म्हणजे ते माझे प्रत्येक सुखादुखात साथीदार आहेत म्हणजे आहेत. बरोबर. दादा जास्त वेळ नाही घेणार आहे. बघा आज बघायला गेलं तर मिलिंद शेठ पण आलेत बघा समोर. आमचे परम मित्र आहेत मिलिंद शेठ आणि जे आतापर्यंत तुम्ही जो बघितलेला आहे बघा
खूप आनंद वाटतो कधी कधी, म्हणजे असं आम्ही आहेतच का कोणी आता बोलणार नाही का घबरे बोलणार नाही का आजपर्यंत काय यांच्या शर्यती झाल्यात आणि हारजीत होऊन पण सुद्धा एकत्र आहेत. आता आम्ही बघत असाल तुम्ही आता दोघं जिंकलेले आहेत आणि प्रत्येक शर्यतीत माझे मिलिंद शेटचे रक्कम थोडी ना थोडी लागलेलीच आहे त्याच्या प्रत्येक शर्यतीमध्ये. बघायला गेलं तर बघा हे लढती तर होतच राहतात, पण मुंबई बिनजोडकडे आता घाटावरनं पण तुमच्या या दोघांकडे बोलला किंवा आपल्या संपूर्ण मुंबईच्या गाडा मालकांकडे बघितलं जातं की गाडा मालक असावे तर असे असावे. मग लढती तर होतच राहतात, पण एकत्र गळ्यात गळा घालून फिरणं हे प्रत्येकाला नाही जमणार. प्रत्येकाला जमणार नाही म्हणून ते जमून दाखवण्याचा प्रयत्न चालू आहेत ना का शर्यती कशा खेळायच्या आणि मैत्री कशी टिकवायची, तर हे आम्हाला आम्ही आत्ताच्या बिंजोडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे 100% काय होणारच आहेत. आता तुम्ही बघत असाल का आत्ताच्या शर्यती आमच्या नंतर ज्या झालेल्या आहेत प्रत्येकाचे पैरे पण झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या शर्यती पण झालेल्या आहेत. दादा या मैदानाचा इतिहास दादा खूप मोठा आहे. मागच्या वेळी तुम्ही बोललेला की या मैदानाच्या आठवणी खूप जुन्या आहेत. आज बघायला गेलं तर या मैदानामध्ये महबूबचा चांगला गुलाल झाला. कसा काय आनंद आहे आजचा? नाही, आनंद खूप आहे, खूप म्हणजे खूपच आहे. एक पहिली सुद्धा गाडी आमची पराभव झाली पण ती पण आम्हाला काही एकदम निराशा केलेली नाही. ती पण आनंद, कारण की तुम्ही बघितलं असेल का आता सायगावचं सुंदर टॉप मध्येच पलते. एक बिंदोडच्या शर्यतीमध्ये 4 बैलांचा जर डावे आणि पब्लिकचा त्याचं पण नाव घेतला जाईल. बरोबर. त्या एवढ्या वयानुसार त्याची चुरस करतंय, आम्हाला अभिमानच आहे ना या बैलावर सुद्धा. अजून का वय झालं तरी आमचा वय म्हातारा व्यवस्थित आणि आमच्या इज्जतीसाठी पलतोय. दादा विचारा जरा प्रश्न याचबद्दल. मला मी लय बोललोय. नाही जरा बैलासाठी मला मिलिंद दादा काय म्हणणार, नेहमीच आपण बोलत असतो की महबूब हा आपला आवडता नंदी असेल किंवा काना शेठचा माझे जवळचे संबंध आहेत. आज स्वतः तुम्ही येऊन कुठेतरी महबूबचा गुलाल तुमच्या कपाल लावलाय. किती भाग्यशाली समजता आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठेतरी असा नंदी घडून गेलाय. महाराष्ट्रातला येऊन बैल आहे महबूब आणि महबूबनी खूप लोकांना गुलाल दिलाय. त्याच्यामुळे महबूबचा गुलाल आपल्या कपाळी लागतोय. आपण खूप भाग्यशाली आहे आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन लगेच मेहरबान पण तयार होतो. मी मागेच बोललो होतो सदासदी पाठीवरती पाठी लगेच बैल घडत नाही. त्याच्या मागे मालकाचे कष्ट, मालकाची मेहनत, त्यांच्या सोबत असणाऱ्यांची मेहनत आणि मालकाचा प्रामाणिकपणा ते असलं तरच त्यांच्या पाठोपाठ लगेच नंदी घडतो. ज्याचा नंदी पळतो आणि त्यांनी 100 नंदी घेतले तरी पण नंदी पळत नाही, कारण की कुठेतरी नीतिमत्ता त्यांची साफ नसते. बघा आमचा जपान होता, जपानच्या पायावरती लगेच आमचा भुंगा तयार झाला आणि मी बोलत आलोय जसा भुंगा पळतो भुंगाच्या पायावरती लगेच माझा दुसरा नंदी पण तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तो घरी पण आलाय. तुम्ही 2-4 दिवसामध्ये घरी या, माझ्या गोट्यावरती आलाय. मी त्याला पळवेल, त्याच्यानंतर त्याची खरेदी माझी टाकेल. नाही पळाला तर जेवढे पैसे दिलेत ते पैसे असेच ठेवेल आणि त्याला रिटर्न पाठवून दिले. याच्यापूर्वी पण मी तेच केलं होतं. मी असं 3 फेऱ्याच्या मैदानाला गेलो होतो, मला नंदी आवडला होता आणि तो मी घरी आणला होता. देवराष्ट्र करून एक अशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, तिथे तो नंदी विकत घेतला होता 2.5 लाख रुपयाचा. मुंबईला आणला आणि आपल्या देसाईच्या अड्ड्यामध्ये पळाला जपान बरोबर आणि तासामध्ये उतरला, तसाच टेम्पोमध्ये भरला, परत देवराष्ट्र रिटर्न गेला. तो आजपर्यंत बघायला पण गेलो नाही पटला तो नाही पटला म्हणून हाणलाय. नंदी आपल्या दावणीला आल्यावरती चांगला स्पीडला पळायला पाहिजे, त्याच्यावरती मेहनत करणं आणि नीतिमत्ता साफ ठेवूनच केला पाहिजे. काना दादा बद्दल काय बोलाल, कारण का बघा त्यांनी हिरे घडवलेत. महबूब घडवलाय, त्याच्यानंतर मेहरबान घडवलाय. दीपक शेठच्या दावणीला कुठून कुठेतरी हिरे घडवण्याचं काम आपला काना दादा पण करताय. बघा तो मालक दिलदार मनाचा राजा माणूस आहे, त्याच्यामुळे बघा त्यांच्या सोबत पळालेल्या नंदींना पण गुलाले, त्यांच्या बरोबर असलेल्या मित्रमंडळीला पण गुलाले. तसा मी पण त्याचा एक मित्र आहे आणि माझ्या पण मात्याला गुलाले. त्याचा काय नाही, एकदम गुलालाचा बादशाह आहे तो, काय विषय नाही. आणि महबूबच्या वयाचा आज कुठलाच नंदी पळत नाही. आज महबूब ज्या ताकदीने ज्या जोराने पळतोय, आज बघा चांगले चांगले नंदी घरी बसलेत पण तो महबूब त्याच ताकदीने आणि खूप संकटावरती मात देऊन आज त्या ताकदीने पळतोय, त्याच्यावरती मला गर्व आहे. काना दादा बघायला गेलं तर या मैदानाचा खूप मोठा इतिहास आहे तुमचा. महबूब याच मैदानामध्ये एक मोठी शर्यत हारलेला, पण आता बघा त्याच मैदानामध्ये कुठेतरी एक चांगला गुलाल झाला आणि तिकडे बघायला गेलं तर आज मथुरने पण चांगला गुलाल झाला. आजच्या या मैदानासाठी राहुल दादा पण आलेले आणि त्यांना आज गुलाल भेटला, काय सांगाल? नाही चांगलं त्यांची गाडी व्हॉट्सअपला जमून आलेली मथुरची आणि ती गाडी होणारच होती, कारण की मथुर आता सध्याला चांगला बैल पळतोय आणि आता त्यांची सोबत शर्यत झालेली आणि त्यांनी चांगली अशी लढत दिलेली. भुंगाचा रेटला पण अभिमान आहे, म्हणजे बैलाची जेवढे जसे वय होत चालले त्याचे चांगल्यापैकी गाडी करतात. कुठेतरी एक अभिमान वाटतो का ते मथुर आणि महबूब जी गाडी पळत होती त्यात एक दोन्ही पण बैल गुलाला आहेत सध्या, भले एकत्र पळत नाही पण आज न उद्या एकत्र पळतील. पुन्हा एकदा एक पब्लिकसाठी आपण गाडी एकदा पळवू
आणि त्याच्यानंतरला माझा चाललाय विषय काय बैलाला रिटायरमेंट करायची, पण तोच करून घेत नाही. आणि मला कुठे आम्ही थोडी माघार घेत नाही. आणि तुम्हाला 7 जर मित्रांची असेल, हा. बोलत असेल 7 जर मिलिंद शर्तीच्या माणसांची आम्हाला 7 असेल तर 100% आम्ही प्रत्येक मैदानात गुलाल 100% राहू. दादा कुठेतरी सगळे मित्र एकत्र येत चालत, भाई पण एकत्र येत चालत. सुनील शेठ असतील, मिलिंद शेठ असतील, कान्हा दादा असतील, दीपक शेठ असतील, सगळे एकत्र बसतात. आता आनंद वेगळा आहे, काय सांगाल? नाही, तो आनंद म्हणजे तशाच तर शर्ती झाल्या पाहिजे, कारण की बरोबर. आपण एकत्र आज बसू, कारण की बैल पळणार आहेत. मालक काय बस करतात, मागे उभे राहतात, पुढे सुतावर उभे राहतील. पण जी खरी मेहनत बैलांची आहे, ते बैलांच्या जोरावर पूर्ण होणारच आहे. शर्यत या जिवाल्याचा खेळ आहे आपला, आणि त्याच्यावर आपण विजय प्राप्त होणार की हारणार हे आपली बैल ठरवणार आहेत. बैल पळाले तर आपण 100% जिंकणार आहोत. त्याच्यावर आपण त्याच जोरावर आपण खेळायचं आहे आणि मैत्रीमध्येच खेळायचं आहे. या गोष्टीला तुम्ही जर सामान्य करता मान देऊन जर चालले आतापर्यंत, तर कधीच कोणाला मनाच्या मनात आणि कोणाच्या याच्यामध्ये दुरावा येणार नाही. आपण सगळे एकत्र राहून शर्यती केल्या तर चांगले असे सगळ्यांना शिकवण सुद्धा भेटेल. नक्कीच. आता खूप साऱ्या शुभेच्छा. बघायला गेलं तर महबूब जसा वयस्कर होत चाललंय ना, तसं आणखी जवानीमध्ये पलते असं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. असाच आनंद घेत राहा, असाच सोबत शर्यत करत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद.